या सगळ्यावर बोलण्याकरता शशिकांत शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांतजी, आपण सकाळी सुद्धा बोलत होतो, तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर आंदोलनाला सुद्धा बसलेले होतात, पण आता मात्र दिल्लीतलं आंदोलन चिघळलं असल्याचं पाहायला मिळत आहे। आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या। हे आंदोलन दाबून टाकायचा असा प्रकार चालू झालेला आहे। संसदेमध्ये सुद्धा प्रचंड गदारोळ झाल्यानंतर सुद्धा अजून सरकारच्या वतीने त्याचा खुलासा आणि स्पष्टीकरण करण्यात येत नाही। खरं म्हटलं तर विद्यार्थ्यांवर आणि युवकांवर अशा प्रकारचा अश्रुधूर लाठीचार्ज करणं कितपत योग्य आहे। मला वाटतं की ते आता आंदोलन पुढे राज्याचं देशाचं आता आंदोलन व्हावं म्हणून देशातल्या आता जनतेनेच हा विचार करायला पाहिजे की काय करायला पाहिजे। आता जर या अशा प्रकारची जर दडपशाही आणि हुकुमशाही चालत असेल तर मला वाटतं की आता रस्त्यावर सगळ्या देशातल्या जनतेने उतरणं गरजेचं आहे। अगदी जो मुद्दा खरं तर संसदेच्या आत गाजतोय तो बाहेरही गाजतोय। आता तर आंदोलक संसदेवर पोहोचणार, अगदी थोड्याच वेळात पोहोचणार अशी चाहूल लागताच बंदुका रोखून जवान तैनात, दंगल नियंत्रण पथक तैनात, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याकरता सज्जता। मग 20 दिवस कशाला मग सरकारने हा वाट बघायला पाहिजे नव्हती। मग त्याच वेळेला शासकीय प्रतिनिधीने किंवा मंत्री यांनी किंवा कोणीतरी मध्यस्थी करायला पाहिजे होतं। मोर्चा निघेपर्यंत, लोक संसदेमध्ये जाईपर्यंत सरकारने हे प्रकरण चिघळायलाच नव्हतं पाहिजे नव्हतं। त्यांनी यांना बोलून घ्यायला पाहिजे, चर्चा करून काय मार्ग काढायचा। पण मला चर्चाच करायची नाही, बघतो काय करतोय अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे आता सगळेजण संसदेवर जातायत। बरं किती लोकांवर तुम्ही अश्रुधुराने गोळीबार कराल, नंतर ते वाढत गेलं तर ते लोकशोभ आता पूर्ण मग अख्ख्या संसदेमध्ये येतील। होऊ नये, लोकशाहीची घर म्हटलं तरी होऊ नये अशी आमची इच्छा आहे। म्हणून वेळीच आता सरकारने दखल घ्यावी आणि अशा प्रकारचा बळाचा वापरच्या ऐवजी चर्चेतून मार्ग कसा काढता येईल तेवढं करावा। राजीनामा मागून घ्यायला पाहिजे तो देऊन टाकायला हवा। अगदी याच मुद्द्यावर धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला गेले असल्याचं कळतंय। नाही, आता ते भेटीला गेल्यानंतर आता काय चर्चा होते काय होते, पण राजीनामा दिला नाही तर संसद पण चालणार नाही आणि देश सुद्धा चालणार नाही, चक्का जाम होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे। खरं म्हणलं तर सरकारची दोष शासनाच्या म्हणजे भाजप आणि त्यांच्या सरकारचा दोष एवढाच आहे, त्यांनी त्याच वेळेला हे गांभीर्याने घ्यायला होतं। त्यांना वाटलं काय होत नाही, आता काय होणार नाही अशा प्रकारची त्यांना वाटलं आणि त्यानंतर हे आता चिघळल्यानंतर हाताबाई परिस्थिती गेल्यानंतर आता ते आता सावरासावर करायचे प्रयत्न करत आहेत। अगदी शशिकांतजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तेव्हाच ही परिस्थिती हाताळायला हवी होती, आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सावरण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।